स्वामी समर्थ सर्व ताईंना. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. आज आहे शनिवार. तर बघा सगळे काही किचनचे कामं झालेत, स्वयंपाक वगैरे झाला आहे. तर आज स्वयंपाकासाठी जे काही परडीतलं पीठ असतं ते मिक्स असतं, गव्हाचं ज्वारीचं मिक्स असतं, त्याचे मी आज धपाटे केलेत आणि डाळ केले. बाकीचं काही स्वयंपाक केलं नाही. मुलांना कसं धपाटे आणि दही दिले आणि एक जणाला डाळ आणि धपाटे दिलेत, कारण सपक डाळ आणि धपाटे पण छान लागतात आणि दही धपाटे पण चांगले लागतात. तर धपाटे केलेत आज आणि बाकीचा काही व्हिडिओ केला नाही आज सकाळी, कारण उठायला उशीर झाला आणि 7:30ला डबा द्यावा म्हणून मी बाकीचं काही केलं म्हणजे असं व्हिडिओ करत बसले नाही, कारण पटपट कामावरून घेतलं आणि त्यानंतर मला ब्लाऊजसुद्धा शिवायचं होतं म्हणून घर आवरलं, बाकीचे कामं केले. तर कामं सगळे झालेत, कपडेसुद्धा झालेत, इथं काही वाळत घातलेत आणि बाहेर काही वाळत घातलेत. आता सध्याला 11 वाजलेत. आता मी जेवण करते आणि ब्लाऊज शिवायचे आहेत. ब्लाऊज तर बघा ढीग पडला आहे, भरपूर असे ब्लाऊज आहेत शिवायचे. काम आत्ता झालं आहे माझं सगळं, म्हणजे पूजा, भांडे, कपडे, फरशी, जे काही कामं असतात ते सगळे झाले. टिफिन वगैरे झाला, मुलं गेली शाळेत. आता ब्लाऊज शिवायला बसणार आणि ब्लाऊज शिवणार. तर बघा आज जेवायला काल ही खीर केली होती गव्हाच्या कण्याची, शुक्रवार होता म्हणून. आणि ही डाळ, त्यावर तिखट, तेल, मीठ अगोदरच डाळीत टाकले, कारण मी असं डाळ काढून ठेवले होते. आणि हे धपाटे आणि या चपात्या आहेत कालच्या, ज्या शिळ्या आहेत, आणि हा भात आहे. तर या जेवायला सर्व ताई. आता जेवण करून घेते. हे बघा कालची खीर आहे, खूप छान अशी लागायची खीर, दूध आणि तूप. श्री स्वामी समर्थ सर्व ताईंना. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तर आत्ता वाजलेत 5 आणि सकाळचे कामं झाले, कामं केले आणि जेवण केलं. त्यानंतर थोडासा आराम केला. तर आराम केल्यानंतर फोन आला की ब्लाऊज पाहिजेत, कारण काल एक शिवलं होतं बघा गुलाबी ते, आणि परत पुन्हा हे एक ब्लाऊज शिवायचे आता अर्जंट. हे एक ब्लाऊज शिवायचे, हे एक ब्लाऊज शिवायचे 3, आणि हे एक शिवायचं अशा कलरचं. 4 ब्लाऊज शिवायचे. एक ब्लाऊज आत्ता आराम केला, थोडासा उठले आणि जोडले ब्लाऊज. सर्वात अगोदर तर उठल्या अगोदर ब्लाऊज कटिंग केली, कटिंग करून ठेवले, कारण कटिंग केलेले ब्लाऊज नव्हते. ब्लाऊजची कटिंग केली आणि मग ब्लाऊज जोडायला बसले. तर ब्लाऊज जोडून झालं आहे. तर बघू आता संध्याकाळी ब्लाऊज. फोन आला होता की संध्याकाळी 9 वाजेपर्यंत 5ची पण ब्लाऊज पाहिजे. आता आज बघा 5 ब्लाऊज शिवायचे. काल एकच ब्लाऊज शिवले होते, आता आज मला 5 ब्लाऊज शिवायचे. एक काल शिवलं होतं पण आज 4 शिवायचे. सॉरी, काल एक शिवलं होतं, आज 4 ब्लाऊज शिवायचे. तर आज बघा असं अर्जंट टायमिंगला 4 ब्लाऊज कंप्लीट करावे लागतात. आता रात्रीचे किती वाजतात बघूया, 10 वाजतात का 11 वाजतात काय माहिती, कारण ब्लाऊज होण्यावर आहे. कारण काही कोणतं ब्लाऊज कसं होतं, खूप सळतं. जर सुळसुळं जर असेल तर ब्लाऊजला 2 तास सरळ लागतात, आणि जर कडक ब्लाऊज असेल तर तो ब्लाऊज आहे ना तासात, 1.25 तासात होतो. तर ब्लाऊज कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला दाखवतेच. तर बघूया किती तास लागतंय आता ब्लाऊज शिवायला. शिवता उठले आणि इडली खायची होती, उद्या रविवार आहे म्हणून इडलीचं भिजू घातलंय बघा. हे उडदाची डाळ आणि याच्यामध्ये तांदूळ भिजू घातले. आता ही संध्याकाळी वाटते, 4-5 तास भिजत घालते आणि मग परत पुन्हा वाटते. हे ठेवते 4-5 तासासाठी. तर ब्लाऊज शिवते. ब्लाऊज शिवायला खूप उशीर व्हायला आहे, कारण आता ते तांदूळ आणि डाळ भिजू घातली, कारण ते आज भिजू घातलं तर उद्या इडली होते, नाही तर होत नाही, म्हणून डाळ आणि तांदूळ भिजू घातले. तर आता शिवते ब्लाऊज. श्री स्वामी समर्थ. तर बघा संध्याकाळचे आता 2:30 वाजलेत मला ब्लाऊज पूर्ण व्हायला. दाखवते तुम्हाला ब्लाऊज शिवून. हे मापाचं होतं
हे एक मेहंदी कलरचं दाखवलेलं तुम्हाला, हे 1 2 हे 3 आणि हे 4. हे बघा, याला पण वेळ लागला कारण हे असा गोट मारायला वेळ लागला. या फक्त ब्लाऊजला मी असं मारलं. आणि त्याच्यानंतर हे तर काल शिवलेलं आहे, पण याला ही लेस, परत पुन्हा हे गळ्याला हातशिलाई वगैरे करायला, याला हातशिलाई वगैरे करायला वेळ लागला. हे सगळं व्यवस्थित करायला. हा पाठीमागला बॅक साईडचा गळा आहे असं. हे ब्लाऊज आहे ना, असं दिसतं बघा. हे असं ह्याला हातशिलाई करायला. परत आज हुकं बसवले, हे लेस, आणि हे 4 ब्लाऊज व्हायला वेळ लागला कारण मी शिवायलाच बसले होते. ब्लाऊज कट करून 4:30 वाजले होते. आणि हे सगळं बारीक सारीक करायचं म्हणलं तर वेळ लागतं. तर बघा, 4 ब्लाऊज आणि ते 5व्या ब्लाऊजचं व्हायला वेळ लागला. तर बघा, हे 4 ब्लाऊज आणि ते कालचं 1 ब्लाऊज, एवढं सगळं व्हायला खूप वेळ लागला. 2:30 वाजलेत. हातशिलाई फुकं सगळं व्यवस्थित करून ठेवायला 2:15 म्हणजे आता 2:30 वाजतात सगळं आवरून ठेवायला. 15 मिनिट लागतात. तिथला मशीन कसला राडा आवरायला दाखवतो तुम्हाला, कसला राडा झाला आहे. तो राडा आवरायला 15 मिनिट लागतं आणि मग झोपायचं. तर चला, बाय, शुभरात्री सर्व ताईंना. तर बघा, हा ब्लाऊजचा राडा, हे असला राडा मशीनवरच्या खाली इथं ब्लाऊजचा. आता हा सगळा उचलून ठेवायचा.